समर्थ सगळ्यांना. कशात सगळे मजेत ना? तर आज आहे होळी. होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप सुंदर शुभेच्छा. तर आम्ही चालू आहे आमच्या सोसायटीमधल्या होळीची पूजा करायला आणि होळी दहन करायला. खूप सुंदर होळी असते आमच्या सोसायटीमध्ये. तर चला तुम्हाला सगळ्यांना पण दाखवतो आमच्या सोसायटीमधली होळी आणि खूप सारी मज्जा. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि आता आमची थाळी तयार झाली आहे. पूर्णपैकी मस्त थाळी तयार आहे. पुरणपोळी पण बनवली आहे आणि मम्मी पण रेडी होती. आता बिट्टू आमचा होळी खेळून आलेला आहे गाईस. कसा दिसतोय बघा. आणि मी सुद्धा रेडी झाली आहे. सो तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा तर. आणि चला आता आपण खाली जाऊया. होळी पौर्णिमा साजरा करूया खाली जाऊन. तर चला आता आम्ही चाललोय होळीची पूजा करायला. तुम्हाला दाखवतो आमच्या इकडची होळी कशी असते. तसं आम्ही आपण होळीची पूजा करायला. मस्त तर झाली सगळी तयारी. पोळ्या पण झालेल्या छान छान. सगळ्यांनी जेवायला या. गाईस हे बघा होळी खेळतायत छोटे छोटे पोरं. हा बघा बिट्टू. खूप सुंदर पौर्णिमेचा चंद्र आलेला आहे आणि आम्ही पण खाली आलेलो आहे बिल्डिंग जवळ. तर इकडे होळीची तयारी पूर्ण झालेली आहे. घरी नारळ राहिलेला तो श्रेया घ्यायला गेली होती. आता तोपर्यंत माझ्या मैत्रिणी आम्ही सगळे गेलो होळीच्या इकडे. इकडे ना स्पीकर चालू आहे तर गाण्यांचा खूप आवाज आहे आणि गाण्यांचा आवाज असेल तर कॉपीराईट क्लेम येतं. त्याच्यामुळे मी गाण्यांचा आवाज म्यूट केलेला आहे. आय एम सो सॉरी. व्हॉइस ओव्हरच फक्त चालेल. तर चला आता आम्ही होळीची पूजा करून घेतो. सगळ्याजणीच आलेल्या आहेत. आमच्या इकडे कसं सगळेजण एकत्र सगळा सण साजरा करतात. खूप मज्जा येते. सगळेजण मिळून मिसळून असतात ना त्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम. आणि असं सण साजरा करायला जरा उत्साह येतो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी दिवा लावून घेतलेला आहे. घरून लावून आणला नव्हता कारण हवेनी जाईल म्हणून. दिवा लावला, अगरबत्ती लावलेली आहे. तर चला आता पूजा करून घेते. काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं पाणी ओतून घ्यायचं तिथे. जसं आपण देवाला वगैरे पहिले आंघोळ घालतो वगैरे तसं थोडंसं पाणी ओतून घ्यायचं. मग हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची, ओवाळून घ्यायचं आणि अगरबत्ती लावून घ्यायची. मी असं उभं राहून ओवाळत होती कारण तिकडे खूप पाणी सांडलेलं त्याच्यामुळे नीट बसताही येत नव्हतं. सगळं भिजत होतं साडी वगैरे म्हणून. तर आता चला आम्ही होळीला फेऱ्या मारून घेतो. तर असं पाणी ओतत 5 फेऱ्या मारून घ्यायच्या होळीला. अशीच पूजा करतात सगळीकडे. आमच्या इकडे तशीच करतात. तुमच्या इकडे काय वेगळी पद्धत आहे? कोणत्या प्रकारे होळीची पूजा करतात ते कमेंट करून नक्की सांगा. मला जाणून घ्यायला खूप आवडेल की सगळ्या भागांमध्ये कशी कशी होळी होते ते. तर आता आमची शेवटची फेरी आहे. इकडे थोडीशी आमची मस्ती चालू आहे. थोडंसं चालतं. तर पूजा करताना होळी देवीला विनंती करायची की वर्षभर आमच्याकडून काही चुकामाका झाल्या असतील तर ते तुझ्या पोटात घे, जाळून टाक तुझ्या आगीसोबत आणि यापुढील आयुष्य आम्हाला सगळ्यांना निरोगी व सुदृढ दे अशी विनंती करायची. झाली आहे आता पूजा करून. आता कलर लावतील काय. आधी हळदी कुंकू लावतील, कलर लावतील. कलर लाव. सर्वांना हॅपी होली. आमच्या सोसायटीतली होळी. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. सुरू आहे. हॅपी होली. हॅपी होली. मीच लावते. आता इकडे स्पीकर चालू झालेला आहे. थोड्या वेळासाठी त्यांनी बंद केलेला पूजा करताना. पण आता इकडे परत स्पीकर चालू झालेला आहे. तर त्याच्यामुळे मला आवाज म्यूटच करावा लागेल आणि व्हॉइस ओव्हरच करावं लागेल. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची खूप माफी मागते. गैरसमज करून घेऊ नका की असं म्हणजे आमच्या वेळेसच काहींनी म्यूट केलं, आमचा आवाज का नाही घेतला वगैरे असं काही नाही आहे. तर तुमचा असा गैरसमज होईल म्हणून मी सांगते. स्पीकरमुळे मी आवाज म्यूट केलेला आहे कारण कॉपीराईट क्लेम येतो त्याच्यामुळे. सॉरी. तर बघा आता आम्ही सगळ्याजणी एकमेकीला हळदी कुंकू लावतोय आणि कलर सुद्धा लावतोय. इथेच आम्ही सगळेजणी एकमेकीला कलर लावून घेतो कारण दुसऱ्या दिवशी सगळ्यांनाच यायला मिळतं असं नाही. कुणाचे मिस्टर कामाला जाणार असतात, कुणाला घरी स्वयंपाक करायचा असतो, कुणाची मुलं लहान असतात, त्याच्यामुळे नाही जमत सगळ्यांना होळी खेळायला, कुणाला आवडत सुद्धा नाही. त्याच्यामुळे इथे सगळेजण भेटलेले असतात तर सगळ्यांना लावून घेतो. तर चला इकडे आता बघा होलिका दहन झालेलं आहे, होळी लावलेली आहे. इकडे सगळेजण मस्त त्याचा आनंद घेतात. बघा खूप सारे जण जमतात, खूप मस्त वाटतं सगळेजण एकत्र येतात. तर आता इकडे
आमची होळी दहन झालेली आहे छानपैकी. तुमच्याकडेही तुम्ही अशीच होळी लावलेली असेल, असाच एन्जॉय केला असेल सण, पण नक्की करत जा. कारण कसं आहे, आजकाल आहे ना माणसाकडे वेळ नाही राहिलेला, त्याच्यामुळे ना सगळे शॉर्टकट मारले जातात आणि बिलकुल सणांकडे कोणाचं लक्ष नाही. मग आपल्या पुढच्या पिढीला कळणार कसं की आपले सण कसे आहेत, काय आहे ते पुढे जायला पाहिजे, म्हणजे पिढी जात किंवा पारंपरिकरित्या पुढे गेलं पाहिजे. याच्यासाठी आपण सण नक्की साजरे केले पाहिजे. इकडे माझ्या यशनी होळीमध्ये नारळ टाकलेला आहे, कारण आमच्याकडे जेंट्सच होळीमध्ये नारळ टाकतात, तर गैरसमज करून घेऊ नका. आता इकडे ना सगळेजण नारळ काढतात बघा होळीमधून. का काढतायत तर काय माहिती का, तसे ते जळून जातील, त्यापेक्षा ते काढून सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला देतात सगळेजण काढून. तर छान आहे, जळून जाऊन उगाच वेस्ट जाण्यापेक्षा एक एक नारळ काढून सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला देतात. तर म्हणजे सगळीकडेच असं करतात, आमच्या गावी सुद्धा असंच करतात, नारळ काढतात आणि सगळ्यांना मग प्रसाद करून त्याचा देतात. तर मस्तपैकी चंद्र आलेला आहे पौर्णिमेचा छान, तो सुद्धा साक्षीला आहे आपल्या होळीसाठी आपल्यासोबत. तर चला, अशा प्रकारे आमच्या इकडची होळी झालेली आहे आणि आम्ही खूप छान एन्जॉय केलेला आहे सगळ्यांनी मिळून. असे सगळेजण मिळून छान छान सण साजरे करत जा. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच गोड गोड सणांचे डेली रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील, माझे रेसिपीज बघायला आवडत असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहायलाही विसरू नका. चला, बाय बाय, गुड नाईट.